मी तुमचा लय मोठा फॅन. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. इकडे आराध्याच्या स्कूलमध्ये आज आनंद बाजार होता भाऊ. इकडे आपले बारकाली क्यूट फॅन लोक भेटले भाऊ. एवढं भारी वाटलं ना भाऊ. माझ्या संग फोटो बिटो काढायला लागले ना भाऊ. डायरेक्ट सेलिब्रिटी फिलिंग यायला लागली. तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी आराध्याचा आनंद बाजार होता. सकाळी सकाळी मला लय लवकर उठवले आता. तर आता आम्ही चाललोय तिला आनंद बाजारला घेऊन. आता गावात गेले आपले बेकरीतले पॅटीस बिटीस घ्यायचे तिथं विकायला. त्याच्यानंतर इकडे गावात आल्यानंतर इकडे बेकरीतून आपले पॅटीस वगैरे आणले ना. आराध्याला सगळं सेटअप करून दिलं तर भाऊ. नाथखोळ्याविषयी स्कॅनर बिनर भाऊ. आपलं बेकरीत सगळं प्रमोशन वगैरे केलं तर. कार्तिक पण आला होता सोबत भाऊ. इकडे आनंद बाजार लयच मोठा भरला होता. नाथखोळ्याविषयी करून टाकलं होतं डायरेक्ट. शाळा म्हणजे लय नाथखोळ्याविषयी. इकडं भाजीपाला वगैरे सगळं विकायला आणलं होतं. विषय खोल करून टाकलं होतं डायरेक्ट. असा आनंद बाजार भरायला पाहिजे प्रत्येक शाळेत. मग काय भाऊ, इकडं पॅटीस वगैरे देऊन परत दुसरं पॅटीस आणायला निघालो. इकडं कार्तिक पण आला होता आपल्यासोबत. इकडं परत पॅटीस घेऊन आले. इकडं आपले फॅन लोक भेटले. आमच्या स्टॉलवर चला असं करा. मग काय भाऊ, त्यांच्या स्टॉलवर एकदा जाऊन आलो आणि मग परत विशालसोबत एकदा पॅटीस घेऊन आलो भाऊ. आपला धंदा मग नाथखोळ्याविषयी झालाय. नुसते पॅटीस बिटीस भाऊ विकायला. विशालन इकडं विशालन मी परत पॅटीस घेऊन निघालो होतो. विशालला बरेच दिवस झाले ब्लॉगमध्ये नव्हतं घेतलं. मग विशाल शेटला पहिल्यांदा ब्लॉगमध्ये घेतलं. विशाल शेटने असली स्माईल दिली का भाऊ. डायरेक्ट फिदा विषय झाला. इकडे परत पॅटीस आणले. डायरेक्ट रिफिल करून टाकले नाथखोळ्याविषयी. परत एकदा पॅटीस आणले भाऊ. इकडे आपले फॅन लोक भाऊ. आज नुसता राडा. सगळे आपले फॅन लोक. आदित्यन ते होते. ओमला पहिला कॅमेऱ्यात घातलं नाही तर परत ओम नाराज होतो. ओमला वगैरे कॅमेऱ्यात घातला. आणि इकडे आहे ना विशाल शेट कुठंतरी चालले होते कोणाला तरी भेटायला. विशाल शेट इकडे भाऊ बुलेट घेऊन नुसतं दानका विषय करून टाकला होता नाथखोळा. त्याच्यानंतर इकडे आपल्याला कॉलेजचे मित्र आपल्याला बऱ्याच दिवसातून भेटले होते. त्यांनी पण बिर्याणी वगैरे विकायला आणली होती नाथखोळा विषय. आपल्याला भेटायला डायरेक्ट पुण्याहून आलेत भाऊ. विषय खोल टॉपचा विषय. त्याच्यानंतर इकडे आपल्याला ना आपले चिकने फॅन लोक भेटले होते. मग त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं. आणि ब्लॉगचा येणार भाऊ विषय खोल करून टाकलं होतं डायरेक्ट. आज मोकर फॅन बिन भेटले ना आपल्याला. मी काय भाऊ इकडं परत पॅटीस आणाय निघलो. इकडं कार्तिकची बुलेट इकडे भाऊ डायरेक्ट आपाप पडत होती. चावी बंद केली तरी भाऊ. काय झालं तर बुलेटला काय माहिती. 500 cc म्हणल्या विषय खोल करून टाकला. काय इकडं परत आलो इकडं भाऊ आपले असले फॅन लोक भेटले का नाथखोळ्या विषय भाई. एवढं भाऊ एवढं भारी वाटलं मला आज पहिल्यांदा. डायरेक्ट मला म्हणले फोटो बिटो काढायची ना भाई. नाथखोळा विषय करून टाकला भाऊ. मी एवढा खुश ना भाई. नुसता भाऊ आनंदी आनंद. त्यांनी माझी आयडी व्हिडिओ ओपन करून दाखवली ना. यायला भाऊ एवढा खुश कधीच नव्हतं झालं भाऊ नाथखोळ्या विषय भाऊ. आता असं सपोर्ट जर दिला ना आपण विषय टॉपचा नेऊन टाकू. डायरेक्ट टॉपचा विषय करून टाकू. त्याच्यानंतर इकडे भाऊ परत विशालचे मित्र पाहुणे बिवणे भेटले होते. इकडं फायनली आपला सगळा माल संपलाय. मग सगळा माल वगैरे संपला. आणि इकडे भाऊ पैसे बिशे मोकार नाथखोळा विषय टॉपचा विषय करून टाकला होता. आज डायरेक्ट मोकार माल बिल संपून टाकला होता विषय. फायनली इकडे आराध्याचा सगळा माल संपलाय. आणि आनंद बाजार पण संपला होता. इकडे आपल्याला काय पॅटीस वगैरे पुरले नाही. मोकार भाऊ आपले पॅटीस म्हणजे सगळ्यांना आवडतात नाथखोळा विषय भाऊ. इकडे आदित्य पण आला होता. इकडे टिगोर वगैरे घेऊन मोकार हवा फिवा करीत होता विषय खोल. इकडे आराध्याची इकडे फायनल दुकानावर येऊन पैसे वगैरे मोजायचं काम चालू होतं. इकडे पैसे वगैरे म्हणजे सगळ्यात टॉपचा धंदा केला असेल तो म्हणजे आराध्याने. मोकार गाल्ला झालता आणि डायरेक्ट 6,000 रुपयाचं विकलं होतं आराध्याने. विषय खोल झालता डायरेक्ट. त्याच्यानंतर भाऊ मग इकडे आहे ना विशाल परत एकदा कुठंतरी चालला होता. विशालची काही सकाळपासून धावपळ चालली काय कळा ना भाऊ. डायरेक्ट टॉपचा विषय करून टाकला होता. मग काय भाऊ इकडे आहे ना या काकांना काय आनंद झालता काय कळा ना भाऊ. एकटेच गुलाल बिलाल उधळीत होते. नेमकं काय झालंय बघायला गेलो तर एकटेच भाऊ गुलाल बिलाल उधळीत फुल आनंद. मग इकडे किट्टू शेटन आपले लाडके पत्रकार कुठंतरी चालले होते. काय भाऊ हायवे करून मग त्यांना पण एकदा कॅप्चर केलं. इकडे संध्याकाळी सोमा शेट आले होते. सोमा शेटला पण ब्लॉगमध्ये घेतलं. ते पहिले म्हणले आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. ब्लॉग चालू केला डायरेक्ट लाजायला लागले ना भाऊ. इकडे त्यांनी भली मोठी शॉपिंग केली होती. तर फायनली इथंच मी ब्लॉग एंड करतो. तर तुम्ही आत्तापर्यंत ब्लॉग बघितलं त्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचं प्रेम राहू द्या. तर इथंच आपलं ब्लॉग एंड करतो. धन्यवाद.